शरद पवारांना पाठिंबा देण्याचा हायकमांडचा निर्णय समोर आलेला आहे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांची या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे। आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब सर्व आहेत। पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणारे आहोत। तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला, येणाऱ्या सगळ्या गोष्टीला, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे। म्हणून आमच्या हायकमांडनी कदाचित पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे। सुशीलजी, एकीकडे आपण महायुतीचं भाजपाचं विश्लेषण केलेलं आहे, दुसरीकडे शरद पवार यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे। काँग्रेस सुद्धा आग्रही होती, ठाकरे गट सुद्धा आग्रही होता। काँग्रेसनं माघार घेण्याचं कारण काय असावं आणि शरद पवार यांच्या नावावर काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल शिक्कामोर्तब करण्याचं कारण काय असावं? काय नेमकं यामागचं राजकारण असावं? ठाकरे गट नव्हे, संजय राऊत आग्रही होते, कारण ठाकरे गटाच्याकडून आदित्य ठाकरेंचं सरळ सरळ ही जागा शिवसेनेची आहे आणि ती चतुर्वेदींना मिळावी यासाठीचा आग्रह होता। या निवडणुकीकडे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो। बरं, या विद्यमान राज्यसभेमध्ये दोनच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे आहेत। एक त्या फौजिया खान आणि दुसरे शरद पवार, ही दोघेही निवृत्त होत आहेत। म्हणजे राज्यसभेतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याचं अस्तित्व शून्य झालं असतं। म्हणजे राज्यसभेत आपलं अस्तित्व ठेवण्यासाठीची प्रक्रिया ही पार पाडावी लागणार होती। दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणजे मी अजूनही संभ्रमित आहे। म्हणजे मला वडेट्टीवारांचं विधान काँग्रेसचं अधिकृत म्हणून घ्यायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोर आहे। त्याचं कारण आत्ताच्या राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या 27 जागा आहेत, 27 खासदार आहेत। हो, या 27 खासदारांपैकी 7 खासदार 2026 म्हणजे चालू वर्षातच निवृत्त होत आहेत देशभरातून। म्हणजे संख्या उरते 20। यामध्ये स्वतः विरोधी पक्षनेते असलेले मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आहेत या निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या मध्ये। खरगे निवृत्त झाले आणि काँग्रेसकडं विरोधी पक्षनेते पद मिळवण्या इतकं अपेक्षित संख्याबळ उरलं नाही, तर कदाचित विरोधी पक्षनेता राज्यसभा ही जागा बरखास्त होऊ शकते। त्यामुळे मी म्हणतोय की काँग्रेस याबाबत आग्रही आहे का, म्हणजे मान्यता खरंच आहे का? कारण काँग्रेस आत्ताच्या निवडणुकीमध्ये फार फार तर 2 जागा निवडून आणू शकते या स्थितीमध्ये आहे। म्हणजे 27चं 20 होणार आहे, त्याला 22 करू शकते या स्थितीमध्ये आहे। आणि 22 पैकी 1 जागा जर काँग्रेस गमावणार असेल तर ते राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस गमावणार आहे का, म्हणून माझी शंका आहे। ऑफिशियली काँग्रेसचं डिक्लेरेशन झालंय का? वडेट्टीवारांच्या कोणत्याही विधानाला माझ्या लेखी एक पत्रकार म्हणून बातमीपुरतं महत्व आहे, अधिकृतता त्याच्यात शून्य आहे। कारण त्याची अधिकृतता ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील की आम्ही आमच्या वतीनं ठरवलंय की आमची 16 मतं शरद पवारांना द्यायची आहेत। शिवसेनेकडून सुद्धा अधिकृतता म्हणून फक्त आणि फक्त संजय राऊतांचंच वाक्य येत आहे, कारण संजय राऊतांना पुढची जागा पाहिजे। संजय राऊत जेव्हा निवृत्त होतील तेव्हा ते आपल्या पुढच्या जागेचा सेव्ह करायचा प्रयत्न करतायत। त्यासोबत ही जागा आत्ता देऊन टाकून उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेचं नक्की होणार आहे का? त्यामुळे हे सगळं त्रांगडं आहे। जोपर्यंत ऑफिशियली शरद पवार अर्ज भरत नाहीत तोपर्यंत याकडे शरद पवारांचं नाव फायनल झालंय असं म्हणून मी बघत नाही। आणि झालं असेल तर भाजपने आधीच सांगितलंय की शरद पवार येतील तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध काढण्यासाठीचे प्रयत्न करू, आम्ही उमेदवार देणार नाही, त्यांच्या ज्येष्ठतेचा मान राखू। म्हणजे पुन्हा एकदा छत्रपतींच्या चेहऱ्यावर डोक्यावर ताज घालण्यासाठी पेशव्यांची आवश्यकता पडणार आहे, एवढं नक्की आहे। पण शरद पवारांना ही उमेदवारी मिळाली तरीही भाजपचे उपकार घ्यावे लागणार आहेत, नाही मिळाली तरीही त्यांना भाजपमुळेच झालं असं म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आता तरी मी शरद पवारांच्या अधिकृत उमेदवारीबाबत जे कन्फर्म नाही आहे स्वतः मी की हे सगळं उद्या असंच्या असं होईल आणि पवार फॉर्म भरतील, पण ठीक आहे, आपलं अस्तित्व टिकवणे आणि राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काय जिंकतंय हे बघावं लागेल। ठीक आहे सुशीलजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल, विश्लेषणाबद्दल।